नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 58. पु ल देशपांडे हे माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. परंतु त्यांनी तुझे आहे तुझपाशी या नाटकात स्थितप्रज्ञाची गाढवाशी केलेली तुलना, म्हणजे स्थितप्रज्ञ बघायचा तर हे बघ गाढव, जे आंब्याची साल आणि कागद दोन्ही सारख्याच चवीनं चघळते, ही अत्यंत हीन पातळीवरची आहे असं मला वाटतं. दुसऱ्या एका संदर्भात वामन मंगेश दुभाषी या आपल्या आजोबांच्या व्यक्तिचित्रात छान सूट घातलेल्या बाभा बोरकरांनी अत्यंत साध्या अशा माझ्या आजोबांना साष्टांग नमस्कार घातला, तेव्हा मला तो त्यांचा बावळटपणा वाटला. मी मोठा झाल्यानंतर असं वाटलेलं मीच त्या दिवाणखान्यात बसलेल्यांच्यापैकी सर्वात बावळट होतो हे मला उमजले. अशी पुलंनी कबुलीही दिलेली आहे. स्थितप्रज्ञाची गाढवाशी केलेली तुलना ही पण बालिशपणाची परमावधी होती, हे नंतर पुलंना जाणवलं असेल अशी आशा आहे. या सर्व आदर्श मानवांच्या वेगवेगळ्या वर्णनात बरंच साम्य आढळून येतं आणि ते साहजिकही आहे, कारण अशा मानवांच्या कार्यभिन्नतेमुळे बाह्यतः ते थोडे वेगळे वाटले तरी त्यांचा पिंड मूलतः सारखाच असतो. अशा तऱ्हेची समान लक्षणं आपण आधी पाहूया आणि त्यानंतर त्यांच्यातील भिन्न लक्षणांचा विचार करूया. समान लक्षणात उठून दिसणारा गुण म्हणजे सर्व तऱ्हेची द्वंद्व, म्हणजेच विरुद्ध टोकाच्या गोष्टी समतोल चित्तानं झेलण्याचं सामर्थ्य. गीतेत ठिकठिकाणी अशा द्वंद्वांचा उल्लेख केलेला आढळतो. यातील काही द्वंद्व शरीराला जाणवणारी असतात. उदाहरणार्थ शीत आणि उष्ण याच्याच जोडीला मधुरस्वर कर्कशस्वर, सुगंध दुर्गंध, चविष्ट बेचव, सुस्वरूप कुरूप अशी अनेक द्वंद्व जरी त्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरी लक्षणार्थानं गृहीत धरलेली आहेत असं समजायला हरकत नाही. अशा तऱ्हेच्या द्वंद्वांना सामोरं जाणं थोडं कठीण असलं तरी प्रयत्नसाध्य आहे. यांच्यापेक्षा झेलायला कठीण द्वंद्व म्हणजे जीवनात आपल्याला येणारे विरुद्ध टोकांचे अनुभव, सुखदुःख, जयपराजय, लाभहानी, स्तुतिनिंदा, मानापमान इत्यादी. अशा द्वंद्वामुळे आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावनांची आंदोलनं आपल्या मनाची शांती बिघडवतात. जय, लाभ, मानसन्मान, स्तुती यांच्यामुळं अल्पकाल आनंद वाटला तरी मनुष्य गर्विष्ठ बनण्याची शक्यता वाढत जाते. अशा गोष्टी पुन्हा पुन्हा मिळवायची लालसा आणि तिच्यापायी कुठलाही भला बुरा मार्ग अनुसरावा अशी दुष्प्रवृत्ती निर्माण होते. आपल्यापेक्षा दुसऱ्याला अधिक यश, संपत्ती किंवा सन्मान मिळाल्यास मत्सर आणि द्वेष वाढत जातो. याउलट ज्या माणसाच्या वाटेला पराभव, हानी, अपमान आणि निंदा येतात, असा माणूस वैफल्य, खिन्नता आणि उद्वेग इत्यादी मानसिक विकारांना बळी पडतो. म्हणून अनुकूल परिस्थितीनं उन्मादाच्या शिखरावर चढून जाऊ नये आणि प्रतिकूल परिस्थितीमुळं नैराश्याच्या गर्तेत कोसळू नये. सुखदुःख, लाभहानी, जयपराजय या सर्वांना समचित्तानं सामोरं जा आणि कर्तव्य म्हणून युद्ध कर, असा श्रीकृष्णाने अर्जुनाला जो आदेश दिला होता तो आपणा सर्वांनाच लागू पडतो. याच्या पुढचा दुसरा गुण म्हणजे सर्व प्रकारच्या आदर्श माणसात दिसणारा, म्हणजे इंद्रियांवर ताबा ठेवणारा. विरक्त ज्ञानी माणसाकडून कठोर इंद्रिय निग्रह अपेक्षित असला तरी सर्वांनीच तेवढ्या टोकाचा इंद्रिय निग्रह पाळावा असा गीतेचा दुराग्रह नाही. उलट स्थितप्रज्ञाच्या वर्णनात भगवान म्हणतात की अंतःकरण ताब्यात ठेवून प्रीती आणि द्वेष यांच्यापासून सुटलेल्या आणि आपल्या अधीन असलेल्या इंद्रियांनी विषयामध्ये वागूनही स्थितप्रज्ञ चित्तानं प्रसन्न असतो. सर्वसामान्य माणसांनीही अशी मनोवृत्ती ठेवून
माफक प्रमाणात विषयांचा आनंद घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं. कासव ज्याप्रमाणे आपले अवयव आवरून घेतो त्याप्रमाणे स्थितप्रज्ञही विषयांपासून इंद्रिय आवरून घेतो हे खरं आहे. पण 3ऱ्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे फक्त इंद्रियांना आवरून धरून मनानं त्यांच्या विषयाचं चिंतन करत राहणं हे मूढपणाचं आणि दांभिकतेचं लक्षण आहे. केवळ विषयांचा त्याग केला तरी त्यातली गोडी सुटत नाही, पण परब्रह्माचा अनुभव आल्यावर विषय आणि गोडी दोन्ही सुटतात. निराहारादी कठोर उपाय नकोत. माफक आहार विहार आणि ब्रह्मज्ञान हेच इंद्रिय निग्रहाचे उत्तम मार्ग आहेत. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.